हेल्थ इन्शुरन्स घेताना ओव्हर स्मार्ट लोकांचं काय होतं त्याचं आज एक एक्झाम्पल सांगतो मी. आमच्याकडे एक कस्टमर होते, त्यांनी आमच्याकडून 2 वर्षापूर्वी पॉलिसी घेतली. तर त्यावेळेस आम्ही त्यांना आमच्या टीमनी भरपूर विचारलं की सर तुम्हाला काही त्रास आहे का, काही प्रॉब्लेम आहेत का, काही मेडिसिन्स खात आहेत का, कोणत्या गोष्टी चालू आहेत का, किंवा पास्टमध्ये कोणतं मोठं हॉस्पिटलायझेशन आहे का. आम्हाला म्हटलं नाही, ऑल ओके, एकदम फिट, मी डेली वॉकला जातो, योगा करतो. ओके चालेल. आम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन भरली आणि त्यांना पॉलिसी इश्यू करून दिली. 2 वर्षानंतर काय झालं, त्यांना फिट्स आल्या आणि ते चक्कर येऊन पडले. तर त्यांच्या घरातले त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि हॉस्पिटलला गेल्यावरती तिथे त्यांनी सगळे पेपर्स सबमिट केले. आमच्याकडे इंटिमेशन आलं, आम्हाला सांगितलं की सर हॉस्पिटलायझेशन झालं. आम्ही इन्शुरन्स कंपनीला इंटिमेट केलं आणि क्लेम इंटिमेट झाला. जेव्हा ते हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते त्यावेळेस त्यांची वाईफ अवेलेबल नव्हती. तर त्यांच्या मेवणीने तिथे त्यांची जी स्टेट आहे ती सांगितलं. तर त्यांनी सांगितलं. तर ज्यावेळेस आम्ही इन्शुरन्स कंपनीला पेपर पाठवले तर नंतर त्यांनी क्लेम प्रोसेस केला आणि इन्शुरन्स कंपनीने त्यांना हायपरटेन्शन असल्यामुळे क्लेम रिजेक्ट केला. ते कस्टमर पण भरपूर रडले, भांडण केलं, हे केलं ते केलं, पण शेवटी इन्शुरन्स कंपनीने त्यांची पॉलिसीचा क्लेम नाही दिला. बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस आपण असे काही फॅक्ट्स किंवा प्री एक्झिस्टिंग डिसीज लपवतो त्यावेळेस इन्शुरन्स कंपनी तुमचा फक्त क्लेम रिजेक्ट नाही करत, तुमची पॉलिसी पण कॅन्सल करते आणि सांगते की थँक्यू सर, आणि तुमचे जे पैसे भरलेले आहेत तेही परत देते. बोलते, सांगते थँक्यू सर, आम्हाला तुमची पॉलिसी नको आहे, तुमचे पैसे तुम्हाला ठेवा. कारण की जर तुम्ही पॉलिसी घेताना तुमची सगळी हेल्थ कंडिशन ॲज इट इज नाही सांगितली तर कंपनी इन्शुरन्स क्लेम देताना त्रास देते. त्यामुळे तुम्ही तुमची जी काही कंडिशन आहे ती इन्शुरन्स कंपनीला सांगायची. त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीला ठरवून देत ना की तुम्हाला पॉलिसी द्यायची नाही दिली, आणि जर तुम्ही सगळी कंडिशन सांगितली होती जर त्यांनी पॉलिसी दिली तर तुम्हाला क्लेमही भेटणार याची गॅरंटी आहे. त्यामुळे काय आहे की जास्त ओव्हरस्मार्ट होण्यापेक्षा आपण आपली जी हेल्थ कंडिशन आहे, आता आपल्याला काही ट्रीटमेंट चालू असतील, काही मेडिसिन्स चालू असतील किंवा कोणते त्रास होत असतील तर ते लपवून न ठेवता इन्शुरन्स कंपनीला किंवा तुमच्या ॲडवायझरला सांगावेत. आणि ते जर तुमच्या पॉलिसीमध्ये डिक्लेअर असतील तर 2 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 6 वर्षानंतर, 10 वर्षानंतर जेव्हाही केव्हा क्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्स कंपनी पूर्ण पैसे देईल. आणि तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्सबद्दल अशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू.